धमाल नाट्य चित्रणी हो. हा स्केच आहे एक मुलाचा जो हिंदी शिकतो, पण ते शिकताना खूप मजेदार गोष्टी घडतात. चला त्याचे मजेदार आणि ऍक्टिंगने भरलेला परफॉर्मन्स पाहूया. नमस्कार मंडळी, आज मी सादर करणारे नाट्यछटा मुझे समजने की कोशिश करू. मागच्या वेळेस मी आलो होतो तेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं ती करू तरी काय. त्याचं उत्तर मला मिळालंच नाही, पण शेवटी मी स्वतः गाठलं. त्याचं झालं असं की मी बाबांबरोबर अमिताभ बच्चनचा शोले पिक्चर बघत होतो. त्याच्या जेलरच्या सीन मध्ये जेलर म्हणतो, जब हम नहीं सुधरे तर तुम क्या सुधरोगे. हा तर माझा बाबा म्हणाला, हा हम मेरा आदित्य कब सुधरेगा. यावर आई बाबा खूप हसायला लागले, पण मला काही कळलंच नाही. मग आई म्हणाली, आदित्य, हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे, जमायला पाहिजे. मी म्हणालो, चालेल, चॅलेंज एक्सेप्टेड, आता मी हिंदी शिकणार. मग मला आठवलं की मी थोड्याच दिवसात भारतात जाणार आहे, तिथे आपण शिकूयाच. भारतात इथल्यापेक्षा खूप गोष्टी वेगळ्या असतात. तर मी जेटलॅगमुळे खूप सकाळी जाऊन उठलो. तेव्हा आजी दूध वाल्याकडनं दूध घेत होती. ती म्हणाली, तुम दूध में खूप पानी खाते हो, इससे दूध पातळ हो जाता है. मेरा नातू अमेरिका से आया है, उससे छान नहीं लगेगा, तो पण शिकायला. मग मी दुकानात आजोबांबरोबर गेलो. तेव्हा आजोबांनी 10 किलो तांदूळ असं त्या दुकानदाराला म्हटलं. त्यांनी तांदूळाकडे एकदा बघितलं आणि मग जोरात ओरडले, तांदूळ में खडा आहे. त्या माणसाला काहीच कळलं नाही. त्यांनी म्हटलं, हो साहब, मैं जमीन पे खड़ा हूं, तांदूळ में नहीं. त्या दोघांना एकमेकांचं काहीच कळत नव्हतं. शेवटी आम्ही दुकानातून निघून गेलो. बाहेर पडल्यावर एका माणसाने आजोबांना रस्ता विचारला. आजोबांनी रस्ता सांगायला सुरुवात केली. पहिले आप सरळ जाओ, मग डावीकडे जाओ, मग एक चौक आएगा, मग एक झाड आएगा, झाड़ से पहले उजवीकडे जाओ, थोड़ा वळ के जाना पड़ेगा पण पोहोचेगा. आणि ते त्या माणसाला काही कळलंच नाही, कारण तो पुढे गेला आणि दुसऱ्या माणसाला परत पत्ता विचारला. मी घरी पोहोचल्यावर मी माझ्या ताईला विचारलं, ताई, दुकानात आणि रस्त्यात काय झालं. ती म्हणाली, हिंदी खरंच कन्फ्युजिंग भाषा आहे. पहिले त्याच्यात ळ आणि ड नसतोच. मी म्हणालो, वा, हे मराठीत असतं तर गिरिजा मावशीने 2 अक्षराच्या भाराखड्या कमी दिल्या असत्या. आणि तो ळ काढायला पण किती अवघड आहे, फारच वळणदार आहे. जाऊ दे. मग काय म्हणाली, आदित्य, तुला रामायणातली कॅरेक्टर्स माहिती आहेत ना. मराठीत ती अशी होती, रावण, विभीषण, लक्ष्मण, शूर्पणखा. मी म्हणालो, नका नका, अशी वाट लावू नका. लक्ष्मणाचा लक्ष्मण करायला तो काय वॉचमन आहे. ताई म्हणाली, आदित्य, तुला खरंच हिंदी शिकायचं असेल तर तू तुझ्या मामीकडे शिक, तिचं हिंदी भारी आहे. मामी तिच्या मैत्रिणी बरोबर फोनवर बोलत, हाय विमल, कैसी है तू, मैं नोटस बना रही हूँ, पण हमारे घर में सब खार खाते हैं. कहीं की फोन भी खानी चाहिए ना. तिची मैत्रीण म्हणाली, तुम्हारे बातें सुनकर मेरी मेरी होगी का. मामीने पटकन म्हणालं, अरे उस पे बैंडेड ढूंढ डालो, वो बरं होगा. माझ्या भावाने या वर्षी हिंदीचा क्लास घेतला, तर मी तो अभ्यास करताना मी माझा अभ्यास सुरू करतो. त्याच्या अभ्यासात एक प्रश्न होता, वाक्य में प्रयोग कर धावा बोलना. मी पटकन म्हणाली, जब इंडिया ने पाकिस्तान पर धावा बोला तब पाकिस्तान का दावा दणाना. अरे विसरलोच, ळ नसतो ना, द ना ना. माझ्या या अभ्यासानंतर मी US ला परत आलो. माझी मैत्रीण गाठी, तिला खूप चांगलं हिंदी येते. मी तिला स्टाईल मध्ये म्हणालो, हाय गार्गी, मैंने हिंदी बोलना सीखा है, थोड़ा थोड़ा मराठी का पानी मिसळता हूँ, पण छान बोलता. त्यावर गार्गी इतकी उचकली ती मला बनवायलाच लागली.
मी शेवटी म्हणालो, अब लाल पीली खाली पीली मत पड़, धपाटे मत मारो. जमेल माना, मुझे समझने की कोशिश करो.